नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला, माझी रुटीन स्टार्ट झाले. कानातलं घालायचंय, कानातलं काढलेलं आहे. आणि रात्री कुणी कुणी मॅच बघितली सांगा. तर मी का नाही कानातलं काढलेलं. अरे एक मिनिट, ते छोटे छोटे आहेत ना डेली वेअर, माझं तेच थांबा गुंतलेलं आहे. ही नाही वे डेली घालते, त्या चोरट्यानंतर माझं सगळं चोरी करून घेतलंय. आज न उद्या त्याच्याकडून कसं वसूल करायचंय ते करायचंय वेळ. तर चला, कुणी कुणी बघितली आपली आणि इंग्लंडची मॅच हे कमेंट मध्ये सांगा. कारण का मी एवढी घाबरलेली. एक मिनिट घालते. चला हे बघा, घातलेलं आहे कानातलं. ओके, तर सांगते, फौजी साहेबांचा ड्रेस ठेवून गेले, आज धुयाला सांगितलंय. तर कुणी कुणी बघितली. मी एवढी घाबरलेली खरं सांगते, कारण पहिला आपली होती, आपण खेळत होतो, सेकंडला ते खेळत होते. तर फौजी साहेबांचं हे जे ड्रेसवर जे लागलेलं आहे ना काढायला, आणि हे ड्रेस तयार करायला त्यांना 1 तास जातो. आणि ती हे एक तर स्टार घासायला तर अर्ध्या तासाच्या वर बसून घासतेच. आणि ड्रेस मध्ये कुठं काय घालायचं ते 1-1.5 तास जातो साहेबांना प्रत्येक वेळी ड्रेस तयार करायला. आणि लय म्हणजे लय. आणि वजन किती आहे माहितीये का, लय जड असतं. दिवसभर कसं बरं उचलत असते. आणि रात्री का नाही आम्ही सर्व, मला माहितच नाही की आज मॅच आहे. साहेब आमचे, मी वॉकिंगला गेली होती, स्टार्ट केलं आत्ताशी वॉकिंगला. तर साहेब म्हणले आमच्या पूजा साहेब की मॅच लावून बसलेले, आणि मी फोडणीचा भात, लाईट गेली अचानकच, त्यामुळे तिकडून आली, मला भूक लागली, वॉकिंग करायला गेली, एवढी भूक लागायला म्हणजे लागते. आणि माझी सास फुलायला लागली ना, घरात बसून बसून फिरत नाही काय नाही, त्यामुळे वॉकिंग चालू केलंय. बॉडी पण वाढत चाललेली आहे, हे बघू शकता, हे पण वाढलंय कारण औषधाने. आणि मी वापस येऊन ही बनवायला लागली बिर्याणी, म्हणजे बिर्याणी म्हणते सॉरी, व्हेज पुलाव बनवत होते. आणि त्याच्यात हे लावलेलं तर चाललेलं, मी आली तर म्हणले मॅच लागली जयूया. मग बघितलं, पहिल्यांदा आपण खेळत होतो हा ना 243. तर मला वाटलं आपण लय पुढं चाललोय, आपण आजपर्यंत हारलो नाही, आता कशाला हारायचं म्हणून का नाही विचार करून लय खुश झालेली. आणि परत जेव्हा त्यांनी एवढं धुतलं, एवढं म्हणजे मारायला लागली 6 आणि 4 शिवाय त्यांचं काय म्हणजे हेच नाहीत, स्कोरच नाहीत. आणि नुसतं बेथल तो हल्लाच नाही, त्याने 105 केले हा ना. आणि बार बार कोण विकेट पण पडना त्यांची जास्त, कारण विकेट पडावतं ती पण नाही, आणि जोरान पण मारना, कॅच पण पकडायना, पण 6 आणि 4 चाललेलं. मी म्हणत होतो आपली कुठं गेली. मी म्हणतो पंडित ती 210 वस्तूवर 200 क्रॉस करस्तवर का नाही असं वाटत होतं आपण हारणारच, असंच मनात होत होतं. एवढी घाबरलेली मी, इतकी घाबरलेली. मी म्हणते पंडित ही टीव्ही बंद करा, मला नाही बघायचं, हे अजीबच होतंय मला. आपण एकदम एवढं खेळलो आणि लास्टला एवढं म्हणजे ते ऐकणार आपला, म्हणजे ते जिंकणार, आपण हारणार. तर हे म्हणले नाही असं शेवटचं स्कोर असतं ना, शेवटचा ओव्हर 2 असतात ना, 18 आणि 19-20, ते 2 मध्ये काय ना काय होतंय, तू चुपचाप बस. आणि असं वाटतंय ते पण कन्फ्यूज आहेत. आणि अचानकच बघा हार्दिक पांड्या आले, आणि परत त्याने हे घेतलं बॉल. त्यावेळी थोडीशी आपली गेम चेंज झाली, म्हणजे आपलं क्रिकेटची. तेव्हा मॅच मला इंटरेस्ट आली, तेव्हा मी उठून बसली. नाही तर मी असंच नुसतं 6 मारला, ती 4 मारला असंच येत होतं. मग का नाही मी अशी हुंडी नाही, पंडित मला बघायचं असं म्हणत होते. परत ती का नाही एक विकेट पाडला का नाही, त्यावेळी उठली. नंतर बघा बॉलच नाही. आणि एक तर आपली काही चूक होत होती, त्यात व्हाईट बॉल खूप दिलेत, 15-16 तर व्हाईट बॉलच दिलेत त्यांना हा ना. त्यांना रनिंग किती भेटले एवढे सगळे. मग त्यामुळे मला राग येत होता, किती झाले. पण हे म्हणले तुला असा राग येतोय तर विचार कर, जी खेळतेत ना त्यांच्यावर किती प्रेशर असेल, असं म्हणत होते. खरंच एवढं अशी भयानक भीती वाटत होते. पण जिंकलं बरं का, इंग्लंडला पण हरवलं आपण. तर मस्त वाटत होतं असं. नंतर एवढे मी उड्या मारत होती, एवढी टाळ्या मारत होती. बाबांचा फोन, मग 11 वाजता आम्ही एकमेकांना एवढं सगळं असतं. तर बाबांना फोन केला, आणि बाबा म्हटले हा जिंकलो आपण बेटा, जिंकलो. हारली इंग्लंड. मग का नाही तेव्हा खुश झालो. तर चला, कुणी कुणी मॅच बघितलंय सांगा. आणि
जिंकलेली पण सुद्धा मी टाकते व्हॉट्सअपला. ह्याच्यात आहे स्टोरेज नाही मोबाईल मध्ये म्हणून त्याच्यात फौजी साहेबांच्या मोबाईल मध्ये बनव. चला आता इकडे ठेवते. आणि गायरान काय करते बघायचंय का? थांबा, हो का झोपलेली कशी आहे, झोपली ती. असं आहे. आता भाजी बनवते. माझं हे आहे. चला आता ठीक आहे. आणि ती बघा रात्री आम्ही थोडंसं कॅप्चर केलं. माझं मनच नव्हतं बिलकुल बघायचं, कारण पहिलं असं वाटत होतं आपण शिकणार, परत असं ती गेमच पलटत होती. 6 आणि 4 शिवाय चालतच नव्हतं. मग मी म्हटलं काय खरं नाही काय खरं नाही. आणि परत खूप अजिबच होत होतं. परत आपण असं म्हणजे खेळलो का नाही, त्यांना आपण रनच दिलं नाही. त्यावेळी थोडंसं म्हणजे बोलणारे सुद्धा सगळे बोलत होते काय चाललंय, पण जितलं ना. पुढची किती बॉल आहे अजून, संपलं की नहीं है, खत्म हो गई, खत्म हो गया. जीतला भारत, जीत गया. लई घाण खेळलंय. क्या नाम था उसका?